हरिओम. नमस्कार मित्रांनो, आपण चिन्मय विजनच्या आजच्या जागतिक महिला दिनानिमित्ताने मी जे सांगणार आहे माहिती त्यामध्ये आपण सामील झालेलो आहोत. आज जगभरात जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी साजरा होतो. आजचा दिवस हा फक्त महिलांचा सन्मान करण्याचा दिवस नाही, तर महिलांचा संघर्ष, त्याग आणि कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस आहे. आपल्या समाजातील स्त्री अनेक भूमिका निभावते. ती आई आहे, बहीण आहे आणि पत्नीसुद्धा आहे. अशा वेगवेगळ्या भूमिकातून ती पुढे सरकत राहते. ती मुलगी आहे आणि एक सक्षम नागरिक आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी असं म्हटलं गेलेलं आहे. स्त्रीच्या हातात कुटुंब घडवण्याची ताकद आहे. ती उत्तम नागरिक घडवते. तीच आपल्या मुलांना संगोपन देते, संस्कार देते, शिक्षण देते आणि समाजाला चांगलं नागरिक बनवून देते. आजच्या काळात महिलांना प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान निर्माण केलेले आहे. शिक्षण, विज्ञान, क्रीडा, राजकारण, उद्योग, प्रशासन, अशा व्यवसाय, अशा सर्वच क्षेत्रामध्ये महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीचाही मान सुनेत्रा पवार वहिनींनी मिळवला आहे. आपल्या भारत देशात अनेक प्रेरणादायी महिला झाल्यात. बहुआयामी सावित्रीबाई फुले आणि त्यांनी मुलींच्या शिक्षणाचा मोठा संघर्ष केला. कल्पना चावला यांनी अंतराळात जाऊन भारताचे नाव जगभरात उज्ज्वल केले. या सर्व महिलांनी आपल्याला एक संदेश दिला: स्वप्न मोठे पहा आणि त्यासाठी मेहनत घ्या. मित्रांनो, आजची ही समाजात काही ठिकाणी महिलांना समान संधी मिळत नाही, परंतु जास्त ठिकाणी महिलांना समान संधी देण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून प्रत्येकाने ठरवायला हवे की महिलांना समानता करायचा आणि त्यांना शिक्षण द्यायचे, त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करायचे. कारण स्त्री एक शिक्षित झाली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं आणि समाज प्रगतीच्या मार्गावर जातं. चला, या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण संकल्प करूया: माझ्या समोर येणारी प्रत्येक स्त्री ही सुशिक्षित, सुसंस्कृत आणि आज्ञाधारी, समाजाला पुढे नेणारी घडो. यासाठी मी किती प्रयत्न केले पाहिजे हे प्रत्येकाने ते ठरवलं पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीने तशा दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. स्त्री ही माता आहे, त्यामुळे तिला मातेसमान आपण सर्वांनी वागवलं पाहिजे. स्त्री समानता आणि सुरक्षितता यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. याच शुभेच्छांसह चिन्मय विजनकडून सर्व जगातील महिलांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.